नमस्कार मित्रांनो, तुमच्या घरात सतत भांडणे होत आहेत, भरपूर कमावूनही पैसा टिकत नाहीये, आजारी कोणतर पडतच आहे, त्यांच्यावर खर्च होतच आहे, प्रत्येक कामात सतत अडथळे सुरूच आहेत. हो, जर तुमच्या घरात हे सर्व घडत असेल तर तुमच्या कुंडलीत किंवा घरात पितृदोष असू शकतो. पण काळजी करायची गरज नाहीये. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी तुमच्या आयुष्यात सर्व समस्या दूर करू शकतो. आज आपण पाहणार आहोत की अमावस्येच्या एका पवित्र दिवशी अत्यंत सोपे उपाय करून तुम्ही पितृदोषापासून कशी मुक्ती मिळवू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा उपाय सर्वात महत्त्वाचा आहे. आता तुम्ही म्हणसाल, पितृदोष म्हणजे काय आणि तो का होतो? तर मित्रांनो, शास्त्रानुसार अमावस्या ही तिथी पितरांना समर्पित असते. जेव्हा आपले पूर्वज आपल्यावर नाराज असतात किंवा त्यांच्या आत्म्याला शांती मिळालेली नसते, तेव्हा घरात पितृदोष निर्माण होतो. यामुळे घरात आजारपण, पैशांची चणचण, नेहमी भांडणे आणि विवाहामध्ये उशीर लागणे अशा समस्या उद्भवतात. अमावस्येचा दिवस हा पितरांना प्रसन्न करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. या दिवशी पितरांना भरपूर काही अशा प्रार्थना केल्या जातात आणि त्यांच्यापासून आपल्याला मुक्ती मिळाली जाते. तर पहिला उपाय असा आहे की दक्षिण दिशेला दिवा लावणे. सर्वात सोपा आणि पहिला उपाय. चला तर मग जाणून घेऊया हा पहिला उपाय अमावस्येच्या दिवशी कसा करायचा. तर अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुमच्या घरात दक्षिण दिशेला, कोणत्याही त्या दिशेला नाही तर फक्त दक्षिण दिशेला एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. मोहरीचे तेल खूप छान असते आणि ते महत्त्वाचे आहे. तर मोहरीचे जरी तेल नसले तरी तुम्ही गाईच्या तुपाचा दिवा लावू शकता. दक्षिण ही पितरांची दिशा मानली जाते. हा दिवा लावताना मनातल्या मनात तुमच्या पूर्वजांचे स्मरण करा आणि त्यांची माफी मागा. तुमच्याकडून काही चुकले असेल, एखादी काही गोष्ट राहिली असेल तर त्यासाठी माफी मागा. यामुळे काय होतं, पितर प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहतो. दुसरा उपाय असा आहे अन्न आणि पाण्याचे दान, म्हणजेच तर्पण म्हणतात त्याला. दुसरा उपाय म्हणजे दान धर्म. अमावस्येच्या दिवशी सकाळी आंघोळ केल्यावर एका तांब्याच्या तांब्यात थोडे गंगाजल घ्या. त्यात कच्चे दूध घाला, काळे तीळ घाला आणि जव टाकून ते पाणी दक्षिण दिशेकडे तोंड करून जमिनीवर सोडावे. याला तर्पण म्हणतात. यानंतर तुम्ही काय करायचंय, घराच्या छतावर किंवा गच्चीवर पक्ष्यांसाठी धान्य ठेवा आणि ते धान्य ठेवल्यावर तुम्ही तिथे जवळ थांबू नका, कारण की ते धान्य त्यांनी खाऊ शकणार नाहीत. आणि प्राण्यांसाठी म्हणजेच विशेषतः काळ्या कुत्र्याला किंवा गाईला भाकरी किंवा गोड पोळी नक्की खायला द्या, कारण पितर कोणत्याही रूपात येऊन तुमचे अन्न ग्रहण करू शकतात. उपाय तिसरा, पिंपळाच्या झाडाची पूजा. अतिशय प्रभावी उपाय आहे. लक्ष देऊन ऐका. आता वेळ आहे आपल्या तिसऱ्या आणि सर्वात प्रभावी उपायाची. तुम्ही म्हणसाल, हा उपाय असा कसा काय चमत्कारी आहे? तर मित्रांनो, अमावस्येच्या दिवशी दुपारी किंवा संध्याकाळी एखाद्या पिंपळाच्या झाडाजवळ जा. पिंपळाच्या झाडामध्ये त्रिदेवांचा आणि पितरांचा वास असतो. तिथे जाऊन झाडाच्या मुळाशी थोडे कच्चे दूध आणि पाणी अर्पण करा. त्यानंतर तिथे एक शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि झाडाला प्रदक्षिणा घाला. यामुळे काय होते माहिती आहे का, कितीही मोठा पितृदोष असला तरी त्याचा प्रभाव कमी होतो. तर मित्रांनो, येत्या अमावस्येला हे अत्यंत सोपे आणि घरगुती उपाय नक्की करून पहा. लक्षात ठेवा, पितरांच्या आशीर्वादाशिवाय आयुष्यात प्रगती होऊ शकत नाही. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर जाता जाता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट करून नक्की सांगा.